1 फेब्रुवारी 2025 ला माघ शुक्ल चतुर्थी आहे. श्री गणेशाचा जन्मदिवस आहे. या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असं म्हणतात आणि या दिवसाला वरद चतुर्थी असंही म्हणतात. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा हा एक सिद्ध मंत्र आहे. याचा जप शक्य तितका जमेल तितका या दिवशी नक्की करा. एक अत्यंत महत्वाचा उपाय घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी म्हणून आपणाला सादर करीत आहे. आपण नवीन वास्तू घेतो आणि नवीन वास्तू घेतल्यानंतर त्या वास्तूच्या प्रवेशद्वारावर विघ्नहर्त्याला आपण प्रतिष्ठापित करतो. अत्यंत चांगली गोष्ट आहे की श्री गणेश हा विघ्नहर्ता आहे, सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे. परंतु अनेक लोकांना हे माहिती नसतं की गणपतीच्या पाठीमागे जर गणपती नसेल तर त्या घरामध्ये दारिद्र्य राहील, हे लक्षात घ्या. त्यामुळे वैज्ञानिक पद्धती गणपती स्थापनेची काय आहे ते जाणून घ्या. घराच्या प्रवेशद्वारावर गणपती नक्की लावावा, परंतु आतमध्ये शिरल्यानंतर बाहेर पडतानाही गणपतीचं दर्शन होणं अत्यंत आवश्यक आहे. काही गोष्टींच्या पाठीमागे अशुभ शक्ती असतात. उदाहरणार्थ आपण विडा देवासमोर ठेवतो, ते समृद्धीचं प्रतीक आहे. 2 विड्याची पानं आणि 1 सुपारी आपण देवाला अर्पण करतो. ज्या घरामध्ये सुख शांती समृद्धी पाहिजे असेल त्यांनी दररोज 2 विड्याची पानं स्वच्छ धुवून त्याच्यावर 1 सुपारी देवाला अर्पण करावी आणि त्याच्यावर पाणी सोडावं. असं नित्य नियमाने केल्यानंतर तुमच्या घरामध्ये समृद्धी राहते. परंतु आपण ही जी विड्याची पानं आहेत ते आपण खात असताना मागचा भाग, मागच्या शिरा आपण काढून टाकत असतो. का? कारण ते यमाचं प्रतीक आहे. तसंच गणपती सोबत समोर वृद्धी आणि सिद्धी असतात, परंतु गणपतीच्या पाठीमागे दारिद्र्याचा वास असतो. म्हणून ज्या वेळेला तुम्ही घराच्या प्रवेशद्वारावर गणपती प्रस्थापित करणार असाल तर आवर्जून एक गोष्ट नक्की करा. घराच्या आतल्या बाजूला गणपतीची दुसरी प्रतिमा प्रतिष्ठापित करा. त्यामुळे तुमच्या घरामध्ये असणारी दारिद्र्यता उणीव निघून जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये कधीही संकट येणार नाहीत. समृद्धी सतत नांदेल. गणपती तुमच्या प्रवेशद्वारावर तुमचा रक्षणकर्ता म्हणून आहे. तर गणपती आतल्या बाजूला म्हणजे तुम्ही घरातून बाहेर पडत असताना वरच्या बाजूला दर्शन घेऊन ज्या वेळेला बाहेर पडाल त्यावेळेला तुमचे बाहेर पडतानाचे जे मनोनीत कार्य आहेत ते सिद्ध होऊन जातील आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नक्की नांदेल. म्हणून मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा या सिद्ध मंत्राचा जप करा आणि
गणपती तुमच्या नवीन वास्तूच्या दारावर नक्की प्रस्थापित करा, परंतु आतल्या बाजूलाही एक गणेश प्रतिमा नक्की लावा आणि दोन्ही प्रतिमेची सकाळ संध्याकाळ दिव्यांनी पूजा करा, दिवा दाखवा त्यांना. म्हणजे गणपती हा गुणपती आहे, हा गणपती आहे, हा गुणकर्ता आहे, हा सुखकर्ता आहे, तो दुःख हरता होईल. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की लिहा.